तर रामकृष्ण हरी मंडळी, तर मी स्वागत करतो आपल्या छानशा ब्लॉग मध्ये. तर आज आहे संडे म्हणजे फन डे. चल झूठा. आणि आज आलेलो आहेत आपण श्रवणच्या घरी, कारण श्रवणनी नाही पण आयुषने सकाळ सकाळ फोन मारला की तू जर आज क्रिकेट खेळायला आला नाही तर माझी आयडी ब्लॉक करेन. ह्याच्यापेक्षा ब्लॉक केली किंवा रिपोर्ट टाकल्यापेक्षा आपण आलेलं परवडलेलं. हे बघा इथं श्रवण आहे, इकडे ह्याचे फ्रेंड्स आहेत आणि हो का हे पोरगा. झुके रहना पड़ेगा मेरे आगे. सुबह क्या मेरे को रात को भी मैसेज करके रखा है ना, आया नहीं तो रिपोर्ट मार दूंगा. लेडे काय अशीच आहे. तर चला आता हे कोणाचं किती जण राहिलेत आता? 2 जण. चला 2 जणांचं याचं वेट करू, ते आल्यानंतर आपण जाऊया. ते राहिलेले पण सगळे गडी जण आलेले आहेत आणि निघालो तर आपण श्रवणने सांगितलेल्या ग्राउंड वरती. काही आमच्या शाळेचा इकडे बघ रे, तू म्हणता ना ब्लॉग मध्ये चांगले ग्राउंड. इथे पाहावं लागेल वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला. राईट आर्म हो दे विकेट. पुन्हा एकदा खराब फटका बघूया. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हदरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर पहिलं लपड. मंडळी काका आले आता खेळायला. हे काका म्हणजे डेंजर आहेत भाई, मागापासून असलं डेंजर खेळतायत ना. वरून लेफ्टी बॅट्समॅन आहे, जसं काय सूर्यवंशीचे पूर्वजेच असले हाणतात ना त्या बा. तर मंडळी सगळ्यांचं आता क्रिकेट खेळून चाललेत, सगळे आता घरी चाललेत. कसं वाटलं आज? आउट नाही झालं पण ह्याला किती माज आहे तुला. अरे किती हाणलंस तरी सुद्धा तुला. आणि 50 बोलते. सॉरी सॉरी सॉरी. पॅरट तर मंडळी आता वाजलेले आहेत सकाळचे 8:45 आणि आता आपण ग्राउंडवरून आलो आहे. तर आईने आता फॅट बर्न करण्यासाठी दिली आहे ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी पिऊ आणि त्याच्यानंतर फ्रेश होऊन घेऊ, कारण अख्खा अंग असं चिकट चिकट वाटते. तर फ्री झाल्यानंतर तुम्हाला बोलतो. तर मंडळी आता मस्तपैकी आपण फ्रेश झालो आहेत, एकदम हेअर वॉश केलेलं आहे कारण आज संडे आहे ना. आणि नाश्ता आहे. नाश्त्यामध्ये आज आपल्याला बनवलेली आहे मटकीची उसळ, सोबत काहीनं बदाम दिले, तर टमाटर काय काकडी. मस्तपैकी आता नाश्ता दिलाय. चला आता नाश्ता करून घेऊ. तर मंडळी आता वाजलेले आहेत सकाळचे 10 आणि आईचं पार्सल आलंय, तर आपण पटकन पार्सल आणायला जाऊ. बघू आता काय आलंय. पार्सल भेटलेलं आहे. क्रीम आहे यार, क्रीम आहे आईची. चला आता जाऊन देऊन टाकू तिला. मंडळी आता वाजलेले आहेत दुपारचे 12 आणि मी एक नवीन पोर्ट्रेट चालू करण्यासाठी हे बघा ग्रीड काढून ठेवलेली आहे. बघू शकता. मी दाखवेन तुम्हाला टॅबलेटवरती कोणचं पोर्ट्रेट आहे. बट ही ग्रीड मेथड झाली आहे. पण आता 12 वाजलेत म्हणून आपलं आईने द्राक्ष दिलेत, तर आता द्राक्ष खाऊया. तर मंडळी आता वाजलेले आहेत दुपारचे 1 आणि मी माझ्या टेबलवरती आहे. तुम्हाला मग सांगितलं मी द्राक्ष खात होतो, तर द्राक्ष खाल्लेले आहेत. आणि आता आपण आपलं जे नवीन पोर्ट्रेट आहे, आणि हे पोर्ट्रेट तुम्हाला दाखवतो. हे पोर्ट्रेट कॅनव्हासवरती आहे बघा. कॅनव्हास आहे, हा कापड आहे. आणि ग्रीन मेथड सांगितलेली आहे
आणि आता तुम्हाला सांगतो की हे कोणाचं काढतोय, तर हे काढतोय मी संजू सॅमसंग छेटा, आमचा चेन्नईचा प्लेयर आहे. आणि ह्याचं जर ग्रीडचं बघितलं तर हे बघा, ही झाली आपली ग्रीड झाली, ही ग्रीडवालं आणि फेस ग्रीडची. तर विदाउट वेस्टिंग टाईम चला ड्रॉइंगला स्टार्ट करू. तर मंडळी आता वाजलेले आहेत दुपारचे 2 आणि आता लंच टाईम होतं, त्यामुळे मी स्टॉप केले. बट एवढं काम झालेलं आहे आपलं. तर आउटलाईन म्हणजे हे ॲक्लॅरिक पोर्ट्रेट असणार आहे, त्यामुळे ह्याचं हे जे स्केच असतं हे पूर्ण दाबून नसतं करायचं. सो आणि इथं पण मला कलर फेसिंग जास्त कळत नाही आहे, कारण हे ऑलरेडी ब्लॅक अँड व्हाईट आहे आणि इथे पण ब्लॅक अँड व्हाईट आहे. पण जेव्हा आपण ह्याला कलर करायला जाणार आहे तेव्हा हे बघा, हे फुल ह्याचे टोन्स बघा, एकदम इथे लाईट आहे इथे डार्क आहे, त्यामुळे आपल्याला तिथे प्रॉब्लेम होणार नाही. दॅट्स वाय आपण ह्याला जे आहे त्याला आपण कलरमध्ये केलेलं आहे. आणि इथं आउटलाईनचं आपण फक्त फेस कंप्लीट केलेलं आहे. आता हे जे बाकीचं आहे जे डाऊन पार्ट आहे हा आपण नंतर करू. मंडळी आता वाजलेले आहेत दुपारचे 2:15 आणि आता जेवणासाठी आपण बसलेलो आहे. आज जेवणामध्ये बघा जास्त काही नाही, दोडक्याची भाजी आहे, हे आपलं वरण आहे, सलाड आहे, भाकरी आहे, भात आहे आणि हे ग्लासभर ताक आहे. आणि सोबत आपल्या TV वरती तारक मेहता का उल्टा चष्मा चालू आहे. सो लेट्स हॅव सम फूड अँड देन वी टॉक टू यू लेटर. A few inches later. तर मंडळी आता वाजलेले आहेत सायंकाळचे 7. आता तुम्हाला माझा चेहरा बघून कळालंच असेल की पुणेकर दुपारी काय करतात जेवणानंतर. वामनुस्की आणि फ्रेश झाल्यानंतर आपली थर्ड मील आली आहे, जी की आहे ओट्स आणि कर्ड राईस. आता तुम्हाला हे मील बघून कळायलाच असेल की डाएट चालू आहे माझा. मीच काय, मला घरातूनच एवढं कमी खायला भेटतंय आणि भेटलं तरी असं भेटतंय. चला आता एक खाऊन घेऊ, त्याच्यानंतर देखते हे आगे का. तर मंडळी आता वाजलेले आहेत सायंकाळचे 7:30 आणि मी माझ्या ड्रॉइंग टेबलवर आलो आहे, कारण आपलं जे सकाळचं जे पोर्ट्रेट होतं त्याची आउटलाईन आज आपल्याला कंप्लीट करायची आहे. सकाळी सांगितल्यानुसार एवढं आउटलाईन कंप्लीट झालेलं, आता डाऊन साईड कंप्लीट करायचं राहिलं, एवढं पटकन कंप्लीट करून घेऊ, म्हणजे कसं आपल्याला आजचं वर्क आपल्याला डन करायला. सो लेट्स गो. तर मंडळी आपली जी आउटलाईन होती ती सगळी पूर्ण झालेली आहे. हे बघू शकता तुम्ही, एकदम रफ आउटलाईन असती ह्याची, जास्त पण डिटेल्ड नसती, कारण हे पुन्हा कॅनव्हासवरती जेव्हा आपण ह्याला कलर करतो ना, फर्स्ट कोट देतानाच ह्याचं जे पूर्ण अर्ध ग्रेफाईट आहे ते निघून जातं. आणि मी काय केले, ती माझं नवीन जो जुना पिक होता ना त्याच्यामध्ये ती जुनी जर्सी होती, तर मी इथं आहे ना एक नवीन पिक सॅमसंगचा घेऊन त्याच्यातून मी जे पण हे वाला लोगो आहे, पुन्हा ही स्ट्रिप्स आहेत, हे सगळे मी स्वतः ॲड केलेत. सो आउटलाईन इज कम्प्लिटेड, पाहू शकता. चला फायनली एक काम झालं. आता हिला ग्रेफाईट काढून तिला ठेवून देतो, म्हणजे कसं पुन्हा फर्स्ट वॉश देऊन लगेच वापरता येते. तर मंडळी आता वाजलेले आहेत सायंकाळचे 8 आणि आता मी चाललेलो आहे गावात, कारण माझे जे सर आहेत संदीप सर, त्यांनी आपल्याला बोलवलं आहे, कारण आज आपल्याला जायचं आहे शूटला आणि ते शूट आहे जागरण गोंधळचं. त्याच्यामुळे मी आता निघालो आहे, स्पॉटवरती जाऊ लवकर आणि तिथून मग आपण आपल्या डेस्टिनीवरती जाऊ जिथं आज आपलं शूट आहे. चला.
तर मंडळी फायनली आजचं शूट कंप्लीट झालेलं आहे आणि बघू शकता हे आज आपलं सेकंड पॉईंट आहे आजचा शूटचा. पहिला जागरण गोंधळचा होता आणि हा घाना बांगड्याचा आहे. शूट कंप्लीट झालेलं आहे. आता आपण घरी निघू आणि आता तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावरती मी बोलतो. तर मंडळी आता वाजलेले आहेत सायंकाळचे 10:30 आणि आता मी फायनली घरी पोचलेलो आहे. आफ्टर माय वर्क 2 शूट्स आज केलेले आहेत आणि आता सीझन चालू आहे, लग्नाचा सीझन चालू आहे, त्यामुळे ऑर्डर दणदणादण पडणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पण ब्लॉग बघायला मजा येणार आहे. कोण लिफ्ट ओपन करून कोण गेले यार?